नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ईद जवळ आली आहे। बाजारात अशा मस्त बारीक शेवया दिसायला लागल्यात, तर त्याकरता आज आपण बनवणार आहोत शीरखुर्मा। त्या शीरखुर्म्याकरता मी हे 1.5 लिटर दूध गरम करून घेतलं आहे। साईसकट दूध घ्यायचं आहे अगदी, त्याच्यामुळे शीरखुर्मा अतिशय छान होतो। ही मी बारीक शेव घेतली आहे। ही फक्त ईदच्याच वेळी मिळते, एरवी तुम्हाला वर्षभर दिसणार नाही। तर मी ही अशी 1 किलो शेव आणून ठेवते, कारण याचा शीरखुर्मा किंवा तुम्ही साधी शेवयांची खीर बनवली तरी एवढी चवदार होते की खूप छान मस्त लागते। माझ्याकडे ही खूप सर्वांना आवडते। हे बघा, किराणावाल्याकडे याचं असं पॅकेट मिळतं आणि ही बघा, ही गोल गोल अशी बनवून तळलेली असते ही। हे बघा, ही एकदम ईद स्पेशल शेवई असते। तरी मी 100 ग्राम घेतलेली आहे। त्याकरता मी हे 10 खजूर उभे पातळ कापून घेतलेले आहेत। हे मी घेतले ड्रायफ्रूट्स, चारोळी घेतले 1 टेबलस्पून, बदामाचे काप माझ्याकडे बारीक बारीक लागतात। तुम्हाला जर लांबट हवे असेल तर तुम्ही लांबट कापू शकतात। हे मनुके, हे काजू आणि पिस्ता आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही किती घ्यायचे ते घेऊ शकतात। मी या 100 ग्रामला 1 टेबलस्पून साधारण एवढे घेतलेले आहेत। ही 100 ग्राम साखर घेतलेली आहे, किंवा एक अर्धी वाटी साखर। हे घरचंच तूप घेतलं आहे, 2 टेबलस्पून आहे। ही मी वेलची साखरेत बारीक करून घेतलेली आहे। आता आपण हे दूध एकीकडे तापत ठेवूया आणि दुसरीकडे आपण हे सगळं भाजून बनवायला सुरुवात करूया। इथे मी पॅन तापत ठेवला आहे, यात 1 चमचा तूप घालणार आहे। तूप आपलं छान तापलं आहे। आधी आपल्याला खजूर परतून घ्यायचे आहे तुपात। अर्धा मिनिट असे छान परतून घ्यायचे। हा तुपात परतलेला खजूर एकदम छान लागतो। खजूर आपला छान 1 मिनिटभर छान असा परतून झाला आहे तुपात। तो असा निथळून कडेला असा चमचा धरून काढून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण परतून घेऊया छान। हे पण 1 मिनिटभर एकदम बारीक गॅसवर छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, हे मिनिटभर छान परतून झाले, आपण हे काढून घेऊया। आता आपण यात शेवया भाजून घेऊया। हे बघा, आता आपण याच्यात पुन्हा 1 चमचा तूप घालून घेऊया आणि या शेवया थोड्याशा परतून घेऊया। अशा मोकळ्या करून छान 1 मिनिटभर या तुपात परतून घ्यायचे। हे बघा, आपल्या शेवया मिनिटभर छान भाजून झाल्या आहे। तिकडे आपलं दूध पण छान 15 मिनिटं आटलं आहे। आता आपण या शेवयांमध्ये दूध घालून घेणार आहोत। हे बघा, 1.5 लिटर दूध घेतलं आहे मी। हे बघा, मस्त या शेवया मिक्स करून घ्यायच्या याच्यात आणि एक 5 मिनिटं या शिजू द्यायच्या।
पटकन शिजतात त्या, वेळ नाही लागत. गॅस बारीक करायचा आहे, उकळी आली आहे आणि आपण या 5 मिनटं छान शिजवून घेणार आहोत. हे बघा मस्त घट्ट लगेच होतात या. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार रेसिपीज एक आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं. म्हणजे मी हे जे रोज यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल. आणि बघून झाल्यावर ते तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना लगेच शेअर पण करायचे, म्हणजे तेही माझे व्हिडिओ लगेच बघू शकतील. आपण ह्या शेवया आता 5 मिनटं छान या दुधात शिजवून घेणार आहोत. हे बघा 5 मिनटं झाली, शेवया छान शिजल्या आहेत. आता आपण यात ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. खजूर पण घालून घेऊया. छान मिक्स करायचं आणि लगेच साखर पण घालायची आहे. आणि आपण वेलची साखरेत बारीक करून घेतलेली तीही घालणार आहोत. बघा झटपट मस्त आपला शीरकुर्मा तयार झालेला आहे. आता हे 1 मिनिटभरच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. बघा किती छान घट्ट झालेला आहे, खूप छान लागतो हा. तुम्ही जर थंड करून फ्रीजमध्ये ठेवला तर 1 तासाभराने पण खाऊ शकतात, अतिशय सुंदर लागतो. याला आपल्याला एक उकळी आणायची आहे. आता अजून याला शिजवायचं नाही आहे, नाहीतर मग ते एकदम घट्ट शिऱ्यासारखं होईल. हे बघा मस्त आपला झालेला आहे शीरकुर्मा. खूप झटपट होतो हा. हे बघा आपला शीरकुर्मा छान असा उकळी आली आहे, पूर्ण परफेक्ट तयार झालेला आहे. हे अशीच याचं ठेवायचं आहे घट्टपणा, आणखी याला आटवायचं नाही आहे. मी गॅस बंद करते. अतिशय सुंदर चवदार असा आपला शीरकुर्मा तयार झाला आहे. मस्तपैकी आपला शीरकुर्मा इथे तयार झालेला आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.